33 अंशामध्ये कललेली असल्यामुळं या ठिकाणी वरच्या भागावर 33 अंशापर्यंतच्या भागावर 6 महिने दिवस, वरच्या भागावर 6 महिने दिवस असेल तर खालच्या भागावर दक्षिण ध्रुवावर 6 महिने रात्र असते. आणि म्हणजे या बाजूने जेव्हा आता हे आपण पृथ्वी इथं आपल्याला 33-33.5 अंशामध्ये कललेली या ठिकाणी दिसत आहे. तर ही कललेली असताना फिरत असताना आता सूर्य जर या बाजूने असेल तर वरच्या ध्रुवावर म्हणजे या भागावर 6 महिने दिवस असेल आणि पृथ्वीच्या या बाजूच्या इकडच्या साईडला काय असेल, रात्र असेल. असं आता इकडून जेव्हा या साईडला आली पृथ्वी फिरत, तर ज्या साईडनं सूर्य आहे हा खालचा भाग थोडा 23.5 अंशामध्ये कललेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी 6 महिने काय असेल, दिवस असेल आणि इकडच्या भागावर 6 महिने रात्र असेल. आणि याच्यानंतर आपल्याला काही आता आपण रेखांशाने अक्षवृत्त आणि रेखावृत्त पृथ्वीवर आपण काढत असताना काय केलं आहे, एक गोल म्हणजे 360 अंशाचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला एका दिवसामध्ये असतात 24 तास. 24 तासाचं आता आपल्याला याची सांगड कशी घातली आपण, 360 भागिले 24 केलं तर 15 तास येतात. 15 तास म्हणजे किती, मग 15 तासाचं कन्वर्ट आपण काय केलं 1 तासात 60 मिनिट भागिले जर 15 असं केलं तर उत्तर येते आपलं 15 चोक 60 म्हणजे 4 म्हणजे 1 अंश. आता हे जे एक लाईन दिसत आहे हे म्हणजे हे आहे रेखावृत्त. रेखावृत्त कशाला म्हणतो आपण, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापर्यंत जोडलेली एक अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्त. आता पृथ्वीवर ग्रीनिच इंग्लंड या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण एक स्थान निश्चित केलेलं आहे. इंग्लंडमध्ये ग्रीनिच नावाचं, त्याला ग्रीनविच असं सुद्धा म्हणतो आपण. या ठिकाणी काय केलेलं आहे, इथलं जे एक रेखावृत्त आहे त्याला आपण 0 अंश रेखावृत्त असं म्हटलेलं आहे. कारण की या ठिकाणावरूनच संपूर्ण जगाची वेळ या ठिकाणी स्थानिक वेळ निश्चित होते. मग इकडच्या भागाला रेखावृत्त एकूण 180, त्याला म्हणतो आपण पूर्वेकडील 180 रेखावृत्त. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला जे आहेत ते पण 181 आहे, 180 आहे. म्हणजे टोटल किती झाले 360. म्हणजे हे पूर्ण वर्तुळ आहे 360 आणि आपण प्रत्येकी काय केलेलं आहे, याला डिवाइड केलेलं आहे 360 रेखावृत्तामध्ये. 2 रेखावृत्तातील फरक किती असेल, मग 2 रेखावृत्ताचे फरक म्हणजे एक रेखावृत्त आणि दुसरं रेखावृत्त, या 2 रेखावृत्ताच्या दरम्यान आता पृथ्वी एका रेखावृत्तावरून दुसऱ्या वृत्तावर फिरली थोडीशी, तर ही याच्यामध्ये किती मिनिटाचा फरक असेल, 4 मिनिट. 4 मिनिट कसा असेल आपण पाहिलेलं आहे. कारण की 24 तास आहेत आणि 360 मधून आपण काय केलं 24 तास भागवले 15 आले, 15चे काय केले मग 60 मिनिटांमधून 15 मिनिट आपण काय केले भागवले तर किती आलं 4. म्हणजे 1 अंश असतो या ठिकाणी 4 मिनिटाचा. तर आता आपला असं जर आपल्याला प्रश्न विचारला जातो, जर पूर्वेकडील 30 अंश पूर्व ते 60 अंश पूर्व दरम्यान त्या वेळेमध्ये किती फरक राहील. म्हणजे 30 अंश पूर्व या ठिकाणी एक काय आहे, एक देश आहे आणि 60 अंश पूर्व याच्यावर एक देश आहे. या 2 देशांनी याच्यामध्ये वेळेचा किती फरक राहील. 30 मधून 30 गेले किती राहतात, मग 60 मधून 30 गेले 30 राहतात. 30 अंश 30 गुणिले किती करावं लागेल आपल्याला 4 3 चोक 12 असे झाले 120 मिनिट. 120 मिनिट म्हणजे 2 तास. म्हणजे 30 अंश पूर्व आणि 60 अंश पूर्व या 2 ठिकाणी 2 देशावर त्या देश आहेत त्याच्यामध्ये 2 तासाचा फरक आहे. आता आपण भारताचं बघितलं, आता बघा हे अर्धवर्तुळाकार आहे एक. आता या ठिकाणी वेळ जी निश्चित केली ती संपूर्ण या रेखावृत्तावर एकच वेळ आहे. याच्यामध्ये समजा एक खंड घेतला आपण आशिया खंड. आशिया खंडातलं जे हे 82 अंश रेखावृत्त घेऊ आपण भारतातून गेलेलं आहे. भारतातल्या आपल्या उत्तर प्रदेशातील इलाहाबाद आणि वाराणसीच्या मध्ये एक गाव आहे मिर्झापूर. त्या मिर्झापूर मधून एक रेखावृत्त गेलेलं आहे. त्या ठिकाणाहून आपल्या भारताची स्थानिक वेळ निश्चित केली जाते. भारताचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार आहे तो बाकी देशाच्या तुलनेत थोडासा लहान आहे. जसे की रशियाचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार इतका मोठा आहे की त्यांना एक वेळ निश्चित करणं खूप अवघड आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 3 वेळा निश्चित केलेल्या आहेत. 3 ते पाहू आपण कसं आहे. इथं अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा सूर्य उगवतो त्याच्यानंतर गुजरातमध्ये सूर्य उगवण्यासाठी कंप्लीट 2 तास लागतात. 2 तास का लागतात, कारण का या ठिकाणी आपलं किती अंशाचा फरक आहे, इथं 97 अंश पूर्ववर अरुणाचल प्रदेश आहे
गुजरात आहे 68° पूर्व. दोन्हीचं मायनस केलं तर जवळपास 28.30 म्हणजे 28.5 किंवा 29 जरा 29 अंशाचा फरक येतो. तर 29 अंश म्हणजे याचा कन्वर्ट करा तुम्ही वेळेमध्ये 30 गुणिले 4 तेच किंवा 2 तास म्हणजे याच्यामध्ये किती. गुजरातला जर समजा सूर्य 6 वाजता सूर्योदय होत असेल तर अरुणाचल प्रदेशच्या या टोकावर सकाळी 4ला उठतो म्हणजे तिथं सकाळी 4 वाजता सूर्योदय होतो. पण या ठिकाणी मग जंपली होऊ नये, सगळ्यांची वेळ एकच राहावी म्हणून आपल्याला काय केलं जातं, आपण या ठिकाणी एकच वेळ निश्चित केली आहे आणि आडवं आणि उभं अंतर निश्चित करून एक आपलं वरचं म्हणलं तर रेखावृत्त जे की मिर्जापूर मधून गेलेलं आहे युपी मध्ये आणि त्याच्यामधून जे कर्कवृत्त गेलेलं आहे 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे आपल्या भारतात. आणि त्या ठिकाणी इथं जे वेळ निश्चित केलेली आहे तर ते रेखावृत्त आहे 82.5 पूर्व. पूर्व का, कारण ग्रीनिच पासून आपण काय केलेलं आहे, इकडे जे देश आहेत ते सगळे पूर्वेकडे आहेत आणि ग्रीनिच पासून या दिशेला जे देश आहेत ते सगळे पश्चिमेकडे आहेत. त्यामुळे आपलं स्थान निश्चित करत असताना आपण काय केलं आहे 82.5 पूर्व या ठिकाणी. तसं पृथ्वीवरचं भारताचं स्थान जर बघितलं तर पृथ्वी येते उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. उत्तर पूर्व म्हणजे काय, अर्ध्यापेक्षा वर असल्यामुळे त्याला आपण म्हणलं उत्तर गोलार्ध आणि ग्रीनिच पासून पूर्वेकडे असल्यामुळे त्याला म्हणलं आपण पूर्व, उत्तर पूर्व गोलार्ध. भारताचं स्थान पृथ्वीवरील असं जर विचारलं तर ते उत्तर पूर्व आणि त्याचं रेखांशामध्ये विचारलं तर काय 82.5. आता याच्यानंतर मग या 82.5 रेखावृत्तावर कोणत्याही ठिकाणी पृथ्वीवरच्या सगळीकडे एकच वेळ या ठिकाणी निश्चित केली. स्थानिक वेळ जी निश्चित करायची असते प्रमाण वेळ ही अशा प्रकारे आपण या ठिकाणी निश्चित करत असतो. म्हणजे या पूर्ण ठिकाणी एकच वेळ या ठिकाणी निश्चित केली जाते. यानंतर इथं काय हा आहे पृथ्वीगोल. त्या पृथ्वीगोलामध्ये इथं दाखवलेलं आहे या ठिकाणी सगळ्यात मधली जी आहे थँक्यू सर. पृथ्वीच्या मधोमधून जी रेषा आपण काल्पनिक रेषा जी गेलेली आहे ज्यामुळे पृथ्वीचा आपण 2 भाग या ठिकाणी करतो त्याला म्हणतो आपण विषुववृत्त. विषुववृत्ताला म्हणलेलं आहे आपण 0 अंश विषुववृत्त.